नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे. मी आज आपल्याला लीगल ॲडव्हाइस आणि लीगल स्ट्रॅटर्जी या दोघांमधील काय फरक आहे हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण नक्की माझ्या व्हिडिओला या सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे पुढील व्हिडिओ आपल्याला दिसतील. तर लीगल ॲडव्हाइस आणि लीगल स्ट्रॅटर्जी या दोघांमध्ये काय फरक आहे तर ते बघू. त्या दोघांमध्ये बराच फरक आहे, खूप फरक आहे, ते आपण आता बघणार आहोत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की वकिलांनी कायदेशीर सल्ला दिला म्हणजे आपण केस जिंकली असा त्याचा अर्थ होतो. पण सत्य काय आहे ते बघूया. लीगल ॲडवाईस देणे ही वेगळी गोष्ट आहे आणि लीगल स्ट्रॅटर्जी पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. दोघांमध्ये फरक आहे. तर कोर्ट केसमध्ये स्ट्रॅटर्जी काय जास्त महत्त्वाची ठरते आणि क्लायंटने काय लक्षात ठेवलं पाहिजे, हा व्हिडिओ त्याच्यासाठी मी बनवलेला आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. लीगल ॲडवाईस म्हणजे कायदेशीर सल्ला देणे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या समस्येवर कायदा काय सांगतो हे समजावून सांगणे होय. उदाहरण बघूया. घटस्फोट घ्यायचा असेल तर कोणते कायदे लागू होतात? जमीन वादात कोणती केस करता येते? तसेच जामीन जर पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? 498A, DV ॲक्ट, मेंटेनन्स सक्सेशन ॲक्ट काय सांगतो? तसंच तुमचे हक्क काय आहेत? तुमच्यावर कोणते कायदेशीर धोके आहेत? हे सगळं म्हणजे तुम्हाला लीगल ॲडवाईस दिली जाते. त्याचा अर्थ लीगल ॲडवाईस होय. लीगल ॲडवाईसमध्ये काय असतं तर लागू होणारे कायदे, सेक्शनची माहिती, आता हक्क कुठले आहेत, जबाबदाऱ्या कुठल्या आहेत आणि कायदेशीर पर्याय कोणते आहेत. पण लक्षात ठेवा, लीगल ॲडवाईस म्हणजे कोर्टात केस कशी जिंकायची याची योजना नाही, तुम्हाला फक्त माहिती देण्यात येते. लीगल ॲडवाईस म्हणजे लीगल स्ट्रॅटर्जी म्हणजे काय ते बघूयात आता. कोर्टामध्ये केस कशी लढायची, केव्हा काय करायचे, कोणता डाव खेळायचा याची पूर्ण माहिती यामध्ये लीगल स्ट्रॅटर्जीमध्ये असते. लीगल स्ट्रॅटर्जी ही प्रत्येक केससाठी वेगळी असते. म्हणजे प्रत्येक केस जर वेगळी असेल तर नक्कीच त्याचा विषय वेगळा असेल, त्याची स्ट्रॅटर्जी वेगळी असणार आहे. परिस्थिती अवलंबून असते, कसं तो मॅटर आहे, कसे क्लायंट आहेत, त्यानुसार प्रत्येकाची स्ट्रॅटर्जीही बदलत असते. समोरच्या पक्षाच्या वागणुकीनुसार देखील बदलते. लीगल स्ट्रॅटर्जीमध्ये काय होतं, कोणती केस आधी दाखल करायची असते, रिप्लाय कधी द्यायचा असतो, एव्हिडन्स कधी सादर करायचा असतो, कोणता विटनेस महत्त्वाचा आहे, क्रॉस एक्झामिनेशन कशी करायची, सेटलमेंट कधी फायदेशीर आहे, अपील करायची की नाही, हे सगळं करणे म्हणजे लीगल स्ट्रॅटर्जी होय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लीगल स्ट्रॅटर्जीमध्ये येतात. केस जिंकण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात ह्या सगळ्या गोष्टी त्या आहेत. उदाहरणावरून फरक समजून घेऊ आपण. जर बायकोला DV अंतर्गत हक्क आहेत, मेंटेनन्स मिळू शकतो, नवऱ्याला डिवोर्सचा पर्याय आहे, हे सगळं कायद्याची माहिती म्हणजे लीगल ॲडवाईस होय. ह्या सगळ्या गोष्टी माहिती घेणं म्हणजे लीगल ॲडवाईस देणं होय किंवा लीगल ॲडवाईस घेणं होय. लीगल स्ट्रॅटर्जीमध्ये काय असेल ते बघूया. आधी डिवोर्स केस करायची की मेंटेनन्सला उत्तर द्यायचं, एव्हिडन्स कोणता दाखवायचा, मेडिएशन म्हणजे जायचं की थेट ट्रायल, जमीन, पैसे तसेच मुलांची कस्टडी यावर कोणती कोणत्या गोष्टी करायच्या, इथेच केस जिंकली किंवा हरली जाते. म्हणजेच काय होतं, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण व्यवस्थित मांडतो लीगल स्ट्रॅटर्जीमध्ये तेव्हाच आपली केस जिंकते का हरते हे लक्षात येत असतं. लोकांची सर्वात मोठी चूक कोणते होते ते बघूयात. आणि मेन म्हणजे काय होतं, फक्त कायदा माहीत असून उपयोग नाही, तर योग्य स्ट्रॅटर्जी देखील तुम्हाला वापरता आली पाहिजे. ती स्ट्रॅटर्जी नसेल तर तुमच्या हातातून केस ही जाऊ शकते. तसेच सगळ्यात मोठ्या चुका कोणत्या कोणत्या करतात आपण ते बघूयात आता. वकील साहेब कायदा काय सांगतो तेच सांगा, हे लोक विचारतात. माझा हक्क आहे मग मीच केस जिंकणार. पण कोर्टात हक्क असूनही केस हरतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझा हक्क आहे, माझ्याच बाजूने केस लागली पाहिजे, मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, असं बऱ्याच वेळा वकील लोकांना देखील सांगत असतात. पण त्या सगळ्याच गोष्टी कायद्यामध्ये बसतात किंवा तुमची केस जिंकण्यासाठी आवश्यक असतं असं नाही आहे.
चुकीच्या वेळी केस केल्याने नुकसान होतं. भावनेत निर्णय घेतल्याने अडचण येते. म्हणूनच लीगल ॲडव्हाइस प्लस लीगल स्ट्रॅटर्जी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन केसचा नीट अभ्यासही केला तर केस नक्की जिंकता येते, अन्यथा केस हरण्याची शक्यता असते. क्लायंटने काय लक्षात ठेवलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक केससाठी स्ट्रॅटर्जी वेगळी असते. दुसऱ्याच्या केसची स्ट्रॅटर्जी कॉपी करू नका. म्हणजे त्या केसमध्ये असं झालं आहे, मग आपल्या केसमध्ये असंच होईल किंवा ह्या गोष्टी पाहिजे असं नाही आहे. वकिलांवर पूर्ण विश्वास ठेवा. वकिलांवर विश्वास ठेवाच, पण वकील जे सांगतात ते देखील लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही चाला. सगळी माहिती वकिलांना प्रामाणिकपणे द्या. सगळी जी घडली आहे ती घटना पूर्णपणे वकिलांना सांगणं गरजेचं आहे. अर्ध्या गोष्टी लपवल्या तर तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमची केस ही हरण्याच्या ह्याच्यात येऊ शकते. ताबडतोब केस करा हा नेहमीच योग्य सल्ला नसतो. म्हणजे आता केस केलीच पाहिजे असं बरीच लोक सांगतात, पण ह्या दरवेळेला केस केलीच आणि आपण निकाल आपल्या बाजूनेच लागेल हा तुमचा जो भ्रम आहे तो पहिले काढून टाका. म्हणून लक्षात ठेवा, लीगल ॲडव्हाइस म्हणजे कायदा समजून घेणं आणि लीगल स्ट्रॅटर्जी म्हणजे कोर्टात जिंकण्यासाठी योग्य कोणती पद्धत आहे ते बघणं. दोन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत, पण दोन्ही एकत्र असतील तरच केस मजबूत होते. एखादी गोष्ट कमी असेल म्हणजे तुम्हाला नॉलेज कमी असेल किंवा तुमची लीगल स्ट्रॅटर्जी जर वेगळी असेल, चांगली नसेल, स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही केस हरू शकतात. यासाठी दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, एकमेकांना परस्पर पूरक आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला ही लीगल माहिती कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.